महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकांमध्ये नेमकी कुणाची सत्ता येते याची उत्सुकता होती आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये म्हणजे आर्थिक राजधानीमध्ये काय चित्र असतं हेही बघायचं होतं आणि त्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आता सध्याचा जो काळ आहे तो सगळा जुळवाजुळवीचा काळ आहे की कुठे कुणाशी जुळवता येऊ शकतं आणि सत्ता स्थापन करता येऊ शकते। सगळेच पक्ष त्याकरता कामाला लागलेले आहेत। पण आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत MIM विषयी। MIM हा पक्ष असा आहे ज्यानं 1999 मध्ये सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये निवडणूक विधानसभेची लढवली, पण फार यश त्या निवडणुकीमध्ये MIM ला आलं नाही। मग त्यानंतर मात्र मधल्या काळामध्ये MIM कुठे फारसा चमकला नाही, दिसला नाही। परत 2014 मध्ये MIM ना महाराष्ट्रामध्ये आपली पाळंमुळं रोवली। ती कशी तर 2014 मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये MIM चे 2 उमेदवार विजयी झालेले होते आणि लगेचच 2015 मध्ये महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या। त्यामुळे त्या 2015च्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये खूप चांगलं यश MIM ला बघायला मिळालं। म्हणजेच 25 नगरसेवक वेगवेगळ्या महापालिकांमधून 25 नगरसेवक त्यावेळी महापालिकेमध्ये निवडून आले होते। आता हे सगळं मागचं मी तुम्हाला का सांगतेय तर 2015 नंतर 2026 मध्ये आज MIM ची काय स्थिती आहे त्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे। नमस्कार, मी सुवर्णा। वेगवेगळ्या बातम्या तुम्ही न्यूज 18 मराठीवर सध्या बघताच आहात, पण त्याच वेळेला सोशल मीडियावरचे जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। आपण बोलत होतो MIM विषयी। 2015 मध्ये MIM ला 25 नगरसेवक निवडून आणता आले। त्यानंतर अनेक ठिकाणी निवडणुका झालेल्याच नाहीत, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकाच जवळजवळ 7-7, 8-8, 10-10 वर्ष प्रलंबित आहेत। या वेळेला जेव्हा महापालिका निवडणुका झाल्या त्याचं हेही एक कारण होतं की सगळ्यांचं लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागलं होतं, कारण खूप मध्ये काळ लोटलेला आहे। आता मध्ये जो हा 7-8 वर्ष 10 वर्षाचा काळ लोटलाय त्यात MIM ला फायदाच झाला असं म्हणावं लागेल। का तर यावेळेला राज्यात 13 महापालिकांमध्ये म्हणजे 29 पैकी 13 महापालिकांमध्ये MIM चे जवळपास 125 नगरसेवक निवडून आलेले आहेत। तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। 2015 मध्ये 25 नगरसेवक निवडून आले होते MIM चे आणि त्याच MIM चे फक्त 10 वर्षांमध्ये पुढच्या 10 वर्षांमध्ये जवळपास 100 नगरसेवक वाढले। म्हणजे इतकी चांगली पाळंमुळं MIM ने महाराष्ट्रामध्ये रोवली आणि जवळपास 13 महापालिकांमध्ये 29 पैकी 13 महापालिकांमध्ये 125 नगरसेवक MIM ने निवडून आणलेले आहेत आणि यामधल्या 5 महापालिका अशा आहेत जिथे MIM हा पक्ष नंबर 2 ला आहे। मग MIM हा पक्ष म्हणजे फक्त मुस्लिमांना उमेदवारी देतो का तर असं नाही। 2015 मध्ये सुद्धा 25 नगरसेवकांपैकी काही असेही उमेदवार होते जे इतर वर्गातले म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक गटातले असे काही होते ज्यांना त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळाली नाही आणि ती MIM ने देऊ केली होती। यावेळी सुद्धा असंच बघायला मिळालं। यावेळी सुद्धा ज्यांना असे काही उमेदवार होते ज्यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि मग ते MIM च्या तिकिटावरून लढले। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, दुर्बल घटक अशा अनेक घटकातले लोक आहेत ज्यांना MIM ने उमेदवारी दिली आणि ते निवडून सुद्धा आले। तर आता आपण एकदा नजर टाकूया महाराष्ट्रभरामध्ये अशा 13 नगरपालिका, अशा 13 महापालिका कुठल्या जिथे MIM ने चांगली कामगिरी केलेली आहे आणि कुठे किती नगरसेवक निवडून आलेले आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर ही महापालिका जिथे MIM चे 33 नगरसेवक निवडून आलेले आहेत। म्हणजे उमेदवार 33 निवडून आले MIM चे। तर हे आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगर विषयी। त्याच्या खालोखाल मालेगावमध्ये 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत। नांदेडमध्ये 15, अमरावतीमध्ये 12, धुळ्यामध्ये 10, सोलापूरमध्ये 8। आर्थिक राजधानी मुंबईमध्ये MIM चे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत। नागपुरामध्ये 6, ठाण्यामध्ये 5, अकोल्यामध्ये 3, अहिल्यानगरमध्ये 2, जालन्यामध्ये 2 आणि चंद्रपुरामध्ये 1। तर अशा प्रकारे बेरीज होते 125। 125 इतके नगरसेवक महापालिकांमध्ये निवडून आलेले आहेत। 13 महापालिका आहेत या ज्यामध्ये 125 नगरसेवक MIM चे निवडून आलेले आहेत। आता इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक MIM चे कसे काय निवडून आले तर त्याची 2-4 कारणं जी माझ्या मनात, माझ्या डोक्यात येत आहेत ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।
अगदी थोडक्यात, आणि त्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या मतांशी सहमत आहात का तुम्हाला अजून काही वेगळं वाटतंय, तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पहिलं मला कारण फार महत्त्वाचं असं वाटतं, जे मी तुम्हाला याआधीही थोडक्यात उल्लेख केला, की मधला काळ म्हणजे जो 10 वर्षांचा काळ आहे, त्यात राजकारणानं खूप कलाटणी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2 असे मोठे पक्ष होते ज्यांची शक्ल झाली, त्यांचे 4 पक्ष झाले. महाराष्ट्रामधलं राजकारण, महाराष्ट्रामधला विकास हे सगळं बदललं. महाराष्ट्रामधली विचारसरणी बदलली. पक्षांची लोकांसमोर जे मुद्दे घेऊन जायची पद्धत आहे ती बदलली. विकासाला प्राधान्य दिलं जातं की हिंदुत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं जातं, हे सगळं चित्र बदलत गेलं. आणि या मागच्या 10 वर्षांमध्ये जे काही बदल घडले त्याचा फायदा इथे MIMला झालेला दिसतो. हे एक पहिलं कारण मला वाटतं, कारण मधला 8-10 वर्षांचा काळ लोटलाय. दुसरं मला कारण असं वाटतं की अनेक पक्ष या मधल्या काळामध्ये मराठी लोकांना खेचून घेण्याकरता, मराठी माणसाला खेचून घेण्याकरता किंवा हिंदू व्यक्तीला खेचून घेण्याकरता जो हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार लोकांपर्यंत पोहोचवला जातो आहे, ठासून सांगितला जातो आहे, मराठीचा मुद्दा जो ठासून सांगितला जातो आहे, याच्यामुळे कदाचित जे दुर्बल घटक आहेत, जे अल्पसंख्याक घटक आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आणि आपलं काम, आपल्यासाठीचं काम कोण करू शकेल? आपण महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत, आपला जन्म महाराष्ट्राचा झालाय, त्यामुळे आपल्यासाठी कोण काम करू शकेल असा विचार करणारा जो वर्ग आहे तो आपसूक MIMकडे खेचला गेला, किंवा या वर्गाचं, या गटाचं प्रतिनिधित्व MIM करू लागलं. आणि त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं, हे दुसरं कारण मला असं वाटतं की MIMला 125 जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यावेळेला निवडणुकीमध्ये उतरलेले होते. आणि या दोन्ही पक्षांना सुद्धा जितकं यश मिळवता आलेलं नाही तितकं यश MIMला मिळालेलं आहे. तुम्हाला कदाचित ही तुलनाच आवडणार नाही, पण फार तटस्थपणे त्याकडे बघावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रामध्ये जी कमाल करू शकला नाही, आणि जी मनसे सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमाल करू शकली नाही, तेवढी कमाल MIMनं केलेली आहे, तेवढी मुसंडी MIMनं मारलेली आहे. आणि MIMसाठी कदाचित तोच एक मुद्दा कारणीभूत ठरला असेल की जी वोट बँक मराठीकडे गेलेली नाही, जी वोट बँक हिंदुत्व या मुद्द्याकडे गेलेली नाही, ती सगळी वोट बँक सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, आणि खास करून जे मुस्लिम बहुल भाग आहेत त्या ठिकाणची जी मतं आहेत त्यांना विश्वासार्ह असा पक्ष MIM वाटलेला आहे. त्यामुळे शिंदे गट असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आपल्याला प्रकर्षानं जाणवेल की उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मतं सुद्धा कदाचित काही मतं ही MIMला गेलेली असू शकतात, कारण 33 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेले आहेत. हे उदाहरण दिलं. सांगायचा मुद्दा एवढाच की मराठी आणि हिंदुत्व असं म्हणणारे जे पक्ष आहेत, इन्क्लुडिंग भाजप, मनसे सगळेच, तर त्यांचा खूप सारा मुस्लिम बहुल जो वोट बँक आहे तो सगळा कदाचित MIMकडे वळलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तिसरा आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, जो अझादुद्दीन ओवैसी जेव्हा प्रतिक्रिया देताना सांगत होते तेव्हा ते म्हणाले की आमचा पक्ष आता एका वर्गाचा पक्ष राहिलेला नाही आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की MIM आहे म्हणून मुस्लिमांचा पक्ष असा तो आता राहिलेला नाही. ते असं का म्हणाले? याचं कारण असं की फक्त मुस्लिमांनी त्यांना मतं दिली का? नाही, तर हे यश त्यांना मिळालंच नसतं. याचा अर्थ एक वर्ग असा तयार होतो आहे ज्यांना MIMला मतदान करायचं आहे, ज्यांना हिंदुत्व, मराठी, हिंदू अशा सगळ्या भांडणात पडायचं नाही आहे, ज्यांना तिथला स्थानिक विकास कोण करेल आपल्यासाठी हे बघायचं आहे, ज्यांना सुरक्षित कुठे वाटेल, कुणासोबत वाटेल हे बघायचं आहे. आणि ती सगळी मतं MIMकडे वळली आहेत. आणि असदुद्दीन ओवैसी एवढंच नाही म्हणाले, तर ते म्हणाले की आमच्याकडे उमेदवारी मागायला येणारा फक्त काही मुस्लिम वर्ग नाही आहे, तर वेगवेगळ्या वर्गातले आणि वयोगटातले लोक आमच्यापर्यंत पोहोचतात. यामध्ये दलित वर्ग असेल, यामध्ये अनुसूचित जाती जमाती हिंदूंमधले जे आहेत तो वर्ग असेल, असे सगळेजण आमच्याकडे उमेदवारी मागायला सुद्धा येतात. त्यांच्या पक्षानं त्यांना नाकारलं म्हटल्यानंतर ते MIMमधनं सुद्धा उभे
उभे राहून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता तो वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही आणि वर्ग ओलांडून एमआयएम पक्ष पुढे गेलेला आहे असंही त्यांनी म्हटलंय. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ही तर कारण मीमांसा आपण करतो आहोत, ही 4 कारणं मला वाटतात की जेणेकरून एमआयएमने एवढी मुसंडी मारली. पण त्यांचं पुढचं असदुद्दीन ओवैसी यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्या पक्षांकरता महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या नगरसेवकांना हे खडसावलं की तुम्ही कुठल्याही इतर फालतू गोष्टींमध्ये पडू नका. तुम्ही नगरसेवक झालेले आहात, तुमच्या बरोबर म्हणजे तुम्ही जे जिंकून आल्यात त्याबरोबर एमआयएमचं नाव जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भागाचा विकास कसा करता येईल आणि त्यात तुम्हाला काटेकोरपणे कसं लक्ष घालता येईल याकडे लक्ष ठेवा. एवढंच एक काम तुमचं असलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना खडसावलं. ही फार महत्त्वाची बाब आहे. तर अशी 4 कारणं मला वाटतायत. तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची कारण मीमांसा काय सांगते? तुम्हाला काय वाटतं की का मुसंडी मारली असेल एमआयएमने महाराष्ट्रामध्ये? आम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा.